नमस्कार मंडळी. तर मी तुमच्या सर्वांची लाडकी पायल. तर मी आज एक माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी आज ठरवलं की एक गेट रेडी मी शूट करायचं. असंच घरी नॉर्मल आहे, मी कुठेच नाही चालली. बट हां, ठीक आहे म्हटलंच करावं एक आज चालू फर्स्ट ब्लॉग. आणि या ब्लॉगसोबतच मी माझी स्टोरीही शेअर करणार तुमच्यासोबत. जसं मी काय करते, माझं एज्युकेशन काय आहे, आम्ही राहते कुठे, आणि जे काही ते काय माझं वय, माझ्या फॅमिलीमध्ये कोण असतात, सगळं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार. आणि जसं मी या यूट्यूब याच्यामध्ये कशी आली, यूट्यूब स्टार्ट कसं केलं मी, चॅनल कसं बनवलं, किंवा मग कसं सगळं हे करत आहे मी, तर हे मी सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार. आणि नक्कीच जे नवीन चालू करण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा जे भीत आहे लोकांना, लोक काय बोलणार, हे काय बोलणार, ते काय बोलणार, तर नक्की मी ट्राय करणार. जे इन्फॉर्मेशन आहे मी तुमच्यासोबत शेअर करण्याच्या. तर व्हिडिओला नक्की शेअरपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पटकन 2 मिनिटात रेडी होऊन होते आणि आपला व्हिडिओ स्टार्ट. हॅलो गाईज. तर चला मी आली आहे आता वेअर करून माझे कपडे. जस्ट नॉर्मल जीन्स आहे, कार्गो जीन्स, आणि टी शर्ट घातलेली आहे, मी वेअर केलेली आहे. कारण मला एक डान्सचा शूट जो ट्रेंडिंग चालू आहे सध्या यूट्यूबवर, तो शूट करायचा होता डान्सचा व्हिडिओ. तर जस्ट आता फेस वॉश करून येणार मी आणि लगेच व्हिडिओ स्टार्ट करणार. तर बघा, असं मी फेस वॉश करून आली. जर तुम्हाला माझ्या स्किन केअर प्रोडक्टची माहिती किंवा लिस्ट वगैरे काही हवे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकत. असेल तर मी फेस वॉश डर्माचा यूज करते. जास्तीत माझे प्रोडक्ट मी डर्माचेच यूज करतात, कारण माझी स्किन जशी सेन्सिटिव्ह आणि ऑइली आहे, ॲक्ने पण स्किन आहे, त्याच्यामुळे ते बेस्ट असतात असं मला वाटतं. म्हणजे थोडा मॉइश्चरायझर लावणार, बस खतम, आणि बाकीचा मग मेकअप स्टार्ट करायला आपण. तर सांगायचं झालं तर मी राहते, माझं एज्युकेशन तसंच माझं नाव आहे. माझं नाव तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर माझं नाव आहे पायल लोखंडे आहे. आणि मी सध्या एका छोट्या खेड्यामध्ये राहते. मी असं काही नाही एकदम सिटीमध्ये राहते, असं काहीच नाही आहे. एका छोट्या गावात राहते मी. आणि माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही 4 जण आहे. एक माझी मम्मी पप्पा आणि माझा दादा आहे, जो त्याचा स्वतःचा बिझनेस आहे त्याचा. आणि एज्युकेशनचं झालं म्हटलं तर एज्युकेशन हे माझं 12वीपर्यंत माझ्या खेडेगावापाशी एक आहे, गाव आहे टाळेगाव म्हणून. माझं एज्युकेशन म्हणजे 12वीपर्यंत तिथेच झालं आहे माझं कॉमर्स होतं. आणि मग त्याच्यानंतर मी केलं आणि मी नागपूरला गेली. नागपूरला माझे काही रिलेटिव्ज होते, आणि रिलेटिव्स म्हणता मी तिथे रूम करून राहिले. तर तिथे मी माझं फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल इयर तिथे मी कंप्लीट केलं. आणि त्याच्यानंतर मी विचार केला होता की तिथून मी स्विच करून येथे परत राळेगावला, म्हणजे आमच्या गावाला येणार. बट ते काय झालं, मग माझ्या फॅमिलीमध्ये म्हटलं की नाही तू कर तिथे तुझं. तर मी मग स्विच केलं. आणि जेव्हा मी सेकंड इयरला होते तेव्हा मी UPSCसाठी मी प्रिपरेशन करणं स्टार्ट केली. प्रिपरेशन म्हणजे जस्ट थोडं मला नॉलेज होतं, मला माहिती पडलं होतं कुठून की UPSCसाठी सुद्धा एक्झाम असतात, त्यात काय असते काय नाही म्हणजे तेव्हा माझ्याकडे मोबाईल आला होता. सेकंड इयरमध्ये मला मोबाईल मिळाला, तर मग मी तिथून सगळं माहिती काढली मोबाईलवरून की कसं असते काय असते. आणि मी फर्स्ट जेव्हा सेकंड इयरला माझा सेकंड सेमचा एक्झाम चालू होता, तेव्हाच जेव्हा माझा सेकंड पेपर झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी माझा UPSCचा पेपर होता फ्रीचा मी पेपर दिला. आणि नंतर मग मला असं वाटलं की नाही करावं, म्हटलं आपल्याला येऊ शकतं, ते करू शकतो आपण. आणि मग नंतर मी प्रिपरेशन चांगल्याने स्टार्ट केली त्याची UPSCची. आणि मी माझं आधी BCom होतं, मी 11th तर फायनलपर्यंत BComमध्ये सिच्युएशन घेतलं आहे. आणि नंतर सब्जेक्ट सिलेक्ट केला होता. तर मग सब्जेक्ट सिलेक्ट केला, तर मग मला असं वाटलं की ठीक आहे, आता याचं काही काम नाही आपल्याला BComचं वगैरे, कॉमर्सचं वगैरे. तर मग मी स्विच करून मी ॲडमिशन केली माझी MAला. ॲडमिशन MAला केली. MA म्हणजे मास्टर आर्टमध्ये केली मी माझी ॲडमिशन. आणि नंतर मग त्यात माझा सब्जेक्ट होता पॉलिटिकल सायन्स. आणि मी 1 वर्ष केलं ते. 1 वर्ष म्हणजे जसं मग काही प्रॉब्लेम येत होते माझ्या घरामध्ये, तर मग ते मी स्विच केलं आणि मग तिथून काढलं. आणि मी त्याच्यानंतर तिथून मग रिटर्न आली माझ्या घरी. आणि तिथून मी पुन्हा UPSCची एक्झाम दिली. आणि बट माझं ते नाही झालं क्लिअर, आणि मला ते थोडं डिमोटिवेट झालं. आणि कसं फॅमिलीमधले पण बोलतात की एवढे दिवसपासून तू करत आहे, काहीच नाही झालं, कशाला करते, एवढी मोठी एक्झाम आहे, हार्ड असते ते खूप, चांगला नाही जमत, तुला जमेल का ते, असे सगळे म्हणायला लागले मला. मग मला असं वाटलं, मी थोडं ते स्टॉप केलं. मग काही दिवस स्टॉप करून टाकलं. आणि मग नंतर माझं लग्न जुळलं. तर म्हणजे एंगेजमेंट नाही, जस्ट लग्न जुळलेलं आहे. तर लग्न जुळलं आणि माझे मिस्टर आहेत आर्मीमध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलचं युजरनेम बघून समजलेच असेल. तर माझे मिस्टर आहे आर्मीमध्ये. तर मग जस्ट ते रिलेटिव्समध्येच आहे आमच्या. तर मग ते झालं. त्यांनी म्हटलं मला की तू स्किप नको करू तुझं एज्युकेशन, तू चालू करू शकते तू. तर मग मला असं पुन्हा ते खूप मोटिवेट करायचे मला की तू कर म्हणून. तर मी पुन्हा ऑनलाईन एक क्लासेस चालू केले. ऑनलाईनमध्ये
मी मेकअप तर राहूनच गेला. गेट रेडी विथ मी शूट करत आणि मेकअप कोण करणार मग? चला थोडी सांगते करते. एकच मिनिट. चला लिपस्टिक करते. तर हे बघा मी ऑनलाईन काय म्हणते लिप लायनर घेतले होते. मिशोवरून परचेस केले होते. खूप सुंदर आहे. तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तुम्ही नक्की घेऊ शकता. एवढे सुंदर आहात ना, एवढे शेड त्याचे एवढे सगळे सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. मी सगळे म्हणजे 12 शेड येतं त्याच्यामध्ये 12 आणि 12च्या 12ही पैकी खूप सुंदर सगळे शेड खूप सुंदर आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हा पण लिपस्टिकचा कॉम्बो मी मिशोवरच परचेस केला होता. तर बघा याच्यातले पण मॅट लिपस्टिक आहे. हा छोटे आहेत, खूप छोटे आहेत, पण प्राईस वाईज खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल, लिंक हवी असेल तर नक्की मला मेसेज करा. मी लिंक तुम्हाला देऊन देणार. कम्युनिटी बॉक्समध्ये मला चेक करा. लिंक मी त्याच्यावर टाकून देणार किंवा मग मला लिंक म्हणून टाईप करा कमेंटमध्ये. मी तुम्हाला लिंक डायरेक्ट शेअर करून देईन. तर मग तर मग झालं एज्युकेशनचं. मग त्यांनी मला म्हटलं तर मग मी ते UPSC ना करता ते स्विच करून मी SSC चालू केली. SSC चालू केलं आणि मग नंतर अचानक घरचे प्रॉब्लेम किंवा मग घरचे असतात तसं ते खूप असतात. खूप प्रॉब्लेम असतात मुलींच्या लाईफमध्ये. मी आताही माझं चालूच होतं ते. मग अचानक असं एक होतं की अरे आपण एवढं मोठं झालो, आपली इन्कम काहीच नाही आहे, घरच्यांना काहीच सपोर्ट नाही आहे आपला, तर कसं करणार आपण? तर मग एक असं आपण स्क्रोल करत असतो यूट्यूब. तर मग माझ्या डोक्यातही आलं की अरे आपणही चालू करू शकतो. घर बसल्या कुठे जायचं नाही आहे, जस्ट मोबाईल हवा आहे आपल्याला, आपण आरामात चालू करू शकतो. तर मग आलं माझ्या डोक्यात. मी माझ्या मिस्टरांना विचारलं, म्हणजे माझे फियांसे, त्यांना विचारलं, म्हटलं चालू करू का मी? ते म्हटले हां तुला करायचं जे करायचं तो करू शकतेच. तर मग मी चालू केलं आणि बघा हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर ते चालू केलं आणि खरंच मला विचार लोक काय कसंही केलं काही केलं तर ते बोलणारच. कसं ना कसं करून ते बोलतातच. लोकांचं काहीच नसते, ऐकायचं नसते. तुम्हाला वाटत आहे तुम्ही करू शकता तर नक्की करू शकता तुम्ही. चालू करू शकता. तर आणि माझं एजचं झालं म्हणायचं राहिलं तर माझं 23 वर्ष वय आहे. 23 वर्षाची मी आहे. माझा दादा माझ्यावर मोठा आहे आणि चौघजण असतो आम्ही फॅमिलीमध्ये. आणि बस एवढंच काही होतं. ठीक आहे. मग हेअरस्टाईल पटाकसे बघून घेते. हेअरस्टाईल म्हणजे जस्ट नॉर्मल, काहीच नाही आहे एवढं. तर बघ अशी होती माझी स्टोरी. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल, काही आणखी विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि खरंच खूप खूप धन्यवाद एवढं प्रेम देण्यासाठी. एकतर माझं खूप नवीन आत्ताच जस्ट 15 दिवस झाले स्टार्ट करायला चॅनल, बट रिस्पॉन्स खूप छान येत आहे मला पब्लिकचा. असंच सपोर्ट करत राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर खरंच या लिपस्टिकची वगैरे लिंक किंवा मग या लिप लायनरची वगैरे लिंक हवी असेल तर तुम्ही मला मागू शकता. चला बोलता बोलता स्टोरीही खतम झाली आणि माझा मेकअपही संपला. तुम्ही म्हणाल अरे हा कसला मेकअप असतो? अरे हां असंच मेकअप आहे माझा. असंच एकदम सिम्पलचा, जास्त काही ओव्हर नाही आवडत मला. अजिबात मी करत नसते बरं तसं. तर बघा असा होता व्हिडिओ आजचा. जर आवडला असेल तर आणखी काही असेल विचारायचं तर विचारू शकता. जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असेल बघायला तर मला नक्की सांगा. मी कंटिन्यू करणार, असेच व्हिडिओ बनवणार, ब्लॉग बनवणार चालू करणार. आणि असंच फ्रेंड. चलो बाय बाय.